आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला धाराशिव न्यायालयानं अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयानं इतर साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे हा निकाल दिला आहे। धर्मराज कचरे असं दोषी आरोपीचं नाव आहे। धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील 4 महिन्याच्या बाळावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एडशी येथील 50 वर्षीय नराधम आरोपी धर्मराज कचरे यास धाराशिव येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश TG मिटकरी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट सचिन सूर्यवंशी यांनी बाजू मांडली। सुनावणी दरम्यान समोर आलेले पुरावे आणि युक्तिवाद ऐकून कोर्टाने आरोपीस अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। बाळाच्या आईने रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात 9 साक्षीदार तपासण्यात आलेत। उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी तपास करून पुरावे गोळा केलेत आणि कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले। वैद्यकीय पुरावे, मुलीच्या आईचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे यात महत्त्वाचे ठरले। आरोपी विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 2019 साली बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती अत्याचार अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता। पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कोठावळे यांनी काम पाहिले। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।